Okay, so good morning. Yesterday we had discussed about the moment of force. We have understood the meaning. So please note down these important points about moment of force. Hello. Good morning. आवाज येतो ना? येतोय sir. So we have understood that any force will have line of action in a straight line. पण जर about one point तुम्ही त्याचा विचार केला तर काय होऊ शकतं? It can produce some rotational effect. तो एखाद्या पॉइंट भोवती रोटेशनल इफेक्ट तयार करू शकतो. That rotational effect is called as moment of the force. So moment is defined as the mathematical definition, magnitude of the force into perpendicular distance. तुम्ही लिहित राहा, मी फक्त रिपीट करतो जर कोणाचं मिस झालं असेल तर. So if this is the force and this is point P, suppose the force is F, so it can have rotational effect around point P. So how to calculate it? For that purpose, drop one perpendicular, measure the perpendicular distance between point P and the line of action of the force. So moment can be calculated as magnitude of the force F multiplied by perpendicular distance D. This was just repetition for you. You keep on noting. Therefore, the unit of moment will be Newton meter. Force unit Newton, distance in meter. Then the next important thing we have understood, the rotational effect on moment can be clockwise or anti-clockwise. जर फोर्सनी क्लॉकवाइज रोटेशन प्रोड्यूस केलं अराउंड 1 पॉइंट तर ते मोमेंट कसं घेतो आपण? पॉझिटिव्ह. आणि जर फोर्सनी अँटी क्लॉकवाइज रोटेशन प्रोड्यूस केलं अराउंड 1 पॉइंट, we take that moment as negative. All these things we have understood. आणि एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दोन्ही दृष्टीने तुम्हाला सांगतो, कन्सेप्च्युअल दृष्टीने पण सांगतो आणि एक्झाम ओरिएंटेड पण सांगतो. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑनलाईन एक्झाम होणारे आता आपण गृहीत धरूया. यू माइट बी लिसनिंग टू द न्यूज, बरोबर ना? असं आपण ऍझ्युम करूया. ठीक आहे, ऑफिशियल कम्युनिकेशन विद्यापीठ आपल्याला करत राहते याविषयी. मग जर समजा ऑनलाईन एक्झामिनेशनची वेळ आपल्यावरती आली तर त्या केसमध्ये हे जे बेसिक कन्सेप्ट असतात छोटे छोटे, हे खूप महत्वाचे असतात. आणि जर ट्रॅडिशनल एक्झाम झाली तर न्यूमरिकल सॉल्व्हिंग वरती जास्त फोकस राहतो. आर यू गेटिंग मी काय बोलतोय? येस सर. जसं आपल्याला पुढे अपडेट मिळत राहतील कोविड सिच्युएशनच्या आणि एक्झामच्या पॅटर्नच्या, त्यानुसार आपण फोकस करूया. इज दॅट फाईन? येस सर. असं होऊ नये की बाबा आपण खूप न्यूमरिकल सॉल्व्ह केले आणि परीक्षेत शेवटी एमसीक्यूज विचारले, बरोबर की नाही? सोपे सोपे. म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिफाइन्स विच फिजिकल क्वांटिटी, बरोबर ना? आणि आपण त्याला 4-4 पानाचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस केलेली असणार, असं पण होऊ नये, बरोबर आहे ना? त्यामुळे कन्सेप्ट आणि न्यूमरिकल याचा आपण बॅलन्स मेंटेन करूया. दॅट विल बी गुड फॉर अस. एक मिनिट. So this is about the basic regarding the moment of force. Please keep on noting.
Is it over? Yes, sir. Sorry, mute का व्हायला लागलंय. You can take a snapshot of this example. हे illustration आहे मोमेंटचं. स्नॅपशॉट घ्या. बेटर वे हे रिप्रेझेंटेशन दाखवा, एवढंच मी टिक मार्क केलेलं. And write m is equal to magnitude of the force into perpendicular distance. एवढंच इलिस्ट्रेशन दाखवा. रफली दाखवा फ्री हँडने, काय फरक पडत नाही. झालं? Is it over? ओके. Yes, sir. आता सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, नोट्स आपण शेअर करतो नो डाऊट, पण बऱ्याचशा गोष्टी कशा असतात ज्या आपण डिस्कस करतो पण नोट्स मध्ये नसतात. तर अशी एक गोष्ट काल आपण एक्सप्लेन केलेली, आता फक्त नोट करूया. ठीक आहे. राईट डाऊन इम्पॉर्टंट नोट. लिहून घ्या. साइन कन्व्हेन्शन फॉर द forces should not be confused with. आवाज येतो ना? Yes, sir. साइन कन्व्हेन्शन फॉर मोमेंट. फोर्सेसचं साइन कन्व्हेन्शन आहे ते वेगळं आहे, मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही असं पण लिहितोय. ठीक आहे. and upward force. upward force ला साइन कन्व्हेन्शन आपण कसं देतो? Positive. पॉझिटिव्ह. can produce both clockwise or एक मिनिट. yes sir.
We were discussing about lectures only after 11 a.m. Okay, shall we continue? Yes, sir. Yes, sir. You have to believe that if there is some disturbance, do remember it is related to you only. Okay, ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. काय लिहितो आपण? साइन कन्व्हेन्शन फॉर द फोर्सेस शुड नॉट बी कन्फ्युज विथ साइन कन्व्हेन्शन फॉर मोमेंट. मग आपण काय लिहितो? याच्यामध्ये एखादा जर अपवर्ड फोर्स असेल, अपवर्ड फोर्सला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, बरोबर आहे? कॅन प्रोड्यूस क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज moment. Similarly, and नको आता, डाउनवर्ड फोर्स ज्याला आपण निगेटिव्ह म्हणतो, बरोबर आहे? Yes, sir. कॅन प्रोड्यूस बोथ क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज मोमेंट. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, एखादा फोर्स अपवर्ड असेल तर तो दोन्ही प्रकारचा मोमेंट क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज तयार करू शकतो. एखादा फोर्स डाउनवर्ड जरी असेल तरी सुद्धा तो क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मुवमेंट करू शकतो. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असं होतं की अपवर्ड फोर्स म्हणजे मुवमेंट क्लॉकवाइज असतं, तसं नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कारण तुम्हाला वाटत असेल हे मी सारखं रिपीट का करतो, पण मागच्या वेळेला एक आठवडा माझा याच्यामध्ये गेला, म्हणून मी त्या अनुभवावरून जरा थोडस काय म्हणतात, आपल्याकडे म्हण आहे ना, दूध पोळल्यावर माणूस ताक पण फुंकून पितो. त्यामुळे तुम्ही कन्फ्युज आहात किंवा नाही हे मी चेकच करत नाही. हॅव यू नोटिस्ड इट? Yes, sir. But I must appreciate you. You are having better clarity of concepts. तर हे इलस्ट्रेशन आपण घेतोय. ह्या इलस्ट्रेशन मध्ये तुम्ही हे सायमल्टेनियसली ड्रॉ करा, काल एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ ऑब्झर्व द स्क्रीन. लिहायचं 1 मिनिट भर थांबवा. स्क्रीन कडे लक्ष आहे सर्वांचं? Yes, Yes, sir. Okay, I'll just once again ensure that you are clear with the concepts. F1 and F2 यांना तुम्ही ऍज अ फोर्स जर विचारात घेतलं तर ते अपवर्ड आहेत, त्यामुळे ते पॉझिटिव्ह आहेत. एनी डाऊट इन दिस कन्सेप्ट? No, sir. No, sir. F1 आणि Force, force. फोर्स अपवर्ड आहेत, Yes, sir. फोर्स म्हणून ते पॉझिटिव्ह आहेत, बरोबर आहे? पण Yes. हे Yes, दोन्ही sir. प्रकारचं मोमेंट प्रोड्यूस करू शकतात, क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज. नाउ टेल मी, मोमेंट ऑफ फोर्स F1 इज इट क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज? Clockwise, sir. Clockwise. Moment of the force F1 is Clockwise. clockwise, Clockwise. therefore it is Positive. Positive. okay. Then what about F2? Force F2 is upward, but it is producing which type of moment? Anti-clockwise. 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 त्यामुळे F2 हा फोर्स पॉझिटिव्ह आहे, पण मोमेंट Moment अँटी क्लॉकवाइज आहे, negative. म्हणजे निगेटिव्ह आहे. व्हॉट अबाउट F3?
and F4? F3 anti-clockwise. No, as a force they are downward. Yes, sir. त्यामुळे force म्हणून ते निगेटिव्ह आहेत, बरोबर आहे? Negative. Okay, what about movement of F3? Movement to negative anti-clockwise. Movement of F3 anti-clockwise होते, त्यामुळे ते निगेटिव्ह झालं. ओके. And movement of F4? Clockwise. Positive. Clockwise. Okay, please note this point. This is the most important thing you need to understand. हे नोट करा, मग आपण प्रॉब्लेम सुरू करूया. One more observation I have to mention here. उत्तर देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, एस्पेशली मुलांमध्ये. उत्तर देणाऱ्यांपैकी बऱ्याच मुले आहेत. वी आर नॉट डिफरन्शिएटिंग एनिथिंग, पण बऱ्याच वेळेला आळस असतो. एखादी गोष्ट समजलेली असते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ऍज अ स्टुडंट मला सर्व गोष्टी समजायच्या, म्हणजे असं मला वाटायचं, आणि मला वाटायचं काय उत्तर द्यायचे. तर तसं करू नका. एखादी गोष्ट ज्यावेळी आपण इन द फॉर्म ऑफ आन्सर्स बोलतो, त्यावेळी ती रिपीटेडली आपल्या डोक्यामध्ये पक्की होऊन जाते, त्यामुळे कन्फ्युजन अवॉइड होतं. सो प्लीज कीप ऑन आन्सरिंग. आर यू लिसनिंग बॉयज? येस सर. उत्तर देत राहा. समजलेली असती गोष्ट, पण निग्लेक्ट करू नका. बिकॉज आय टोल्ड यू, अ जर्नी ऑफ 1000 miles बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. छोट्या छोट्या गोष्टीतनं कदाचित युनिव्हर्सिटी एक्झाम आपल्याला आउट ऑफ आउट पण मार्क देऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीनं प्रयत्न चालू ठेवा. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच काय, इंटरॅक्शन ड्युरिंग द लेक्चर. डू यू अग्री? Yes. येस सर. कुठलीही गोष्ट, कुठलंही यश हे सडनली मिळत नसतं. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण ते सक्सेस बिल्ड करत असतो. नोट केले? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes sir. Okay, so now we are having enough clarity about the moment and sign convention for the moment. Now I'm coming back to our slide. Okay, now this is exercise for you. Moment about point A. Positive or negative फक्त तुम्ही आयडेंटिफाय करा. मोमेंट ऑफ द फोर्स पहिलं एक्झाम्पल घेतो आपण. मोमेंट ऑफ द गिव्हन फोर्स अबाउट पॉइंट ए. इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Positive. पॉझिटिव्ह. कारण हा जर फोर्स 100 किलोन्यूटन दिसतोय सर्वांना, Yes, sir. ह्याला Yes, जर sir. तुम्ही ए भोवती फिरवला असा, तर तो कसा फिरणार आहे? हो, Clockwise. क्लॉकवाइज Direction. Yes, sir. मॅग्नेट्यूड काय येईल? फोर्स मॅग्नेट्यूड 100 आणि डिस्टन्स किती आहे? ए पासून इथं पॉइंट ए लिहिलाय. समजतंय ना? 100 into 4. त्यामुळे मोमेंट किती झालं? 400 किलोमीटर. मीटर लिहावं लागेल इथं. प्रत्येक ठिकाणी तर युनिट ऍड करा. ठीक आहे. 400 किलोन्यूटन मीटर. आणि हे मोमेंट कसं झालं? क्लॉकवाइज. हॅव यू अंडरस्टूड काय करायचं? लक्षात आलं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये? Yes, sir. Yes, sir. ओके, नाउ टेल मी मोमेंट ऑफ गिवन फोर्स 300 kilonewton about point B. Positive clockwise. Positive clockwise. It is Positive clockwise. positive and it is clockwise. Unit काय येईल? 300 into distance किती आहे सांगा? 2 meter. 2 meter. 600 kilonewton meter. Meter. ठीक आहे. Now go to the third example. Moment of 200 Newton force about point C. Negative anti-clockwise. It is negative anti-clockwise, correct? And magnitude 200 into 5, 1000 Newton meter. Last one, moment of given force of 500 Newton about point D. Negative anti-clockwise. Negative.
It is negative anti-clockwise, correct? And magnitude 500 into 3, 1500 Newton meter. हे चार एक्झाम्पल नोट करताय? Yes, sir. हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल दाखवा. डिस्टन्सेस लिहा, फोर्स मॅग्नेट्यूड लिहा आणि मुवमेंट किती येतं हे मुवमेंटचं बेसिक कॅल्क्युलेशन लिहून घ्या, म्हणजे मोठे एक्झाम्पल सोडवताना अडचण येणार नाही. प्लीज नोट ऑल दिस पॉइंट्स. So with the help of these 4 examples, we have tried to revise or confirm the concept regarding clockwise movement and anti-clockwise movement. Let me know the percentage of English I use during the lecture. साधारण किती % इंग्लिश वापरतो मी? Roughly सांगा. 60. Around 60. More than 50 आहे ना? Yes, sir. Yes, sir. Okay. And I'll keep on repeating the things in Marathi. पण पूर्ण मराठी योग्य नाहीये. Do you agree? Yes, sir. Yes, sir. Yes. Yes. Repetition can be in sir. Marathi, but teaching It's should not be in. Are you if it is comfortable with this 70. combination? Marathi English Yes, combination ठीक आहे ना? Yes, sir. Okay. Yes, sir. Sir, 70 झालं तरी चालेल. Okay. I'll do one thing. Okay. With your permission. See which things are going to affect your marks? Teaching. Yes or no? Yes. Technical teaching. Yes, sir. So I will keep Yes, on sir. repeating the things or translating the things related to technical concepts. But the things such as instructions or general communication, okay, these will not affect your marks. Do you agree? Yes, I agree. So we will Yes, do sir. one thing, general communication, that will be in English. Is that fine? Yes, sir. Okay, sir. Fine. कारण आता मोमेंट क्लॉकवाईज बरोबर आहे का, अँटी क्लॉकवाईज ह्या गोष्टी ट्रान्सलेट मराठीत मी करणार, कारण त्याच्यावरती आपले मार्क्स अवलंबून आहेत. येस और नो? Yes, sir. Yes, sir. पण लेक्चरला वेळेत या, लेक्चरला उशीर करू नका, बरोबर ना? लेक्चर चालू असताना नाश्ता करू नका. येस और नो? त्याच्यामुळे मार्कावरती इफेक्ट होतोय का हो? नाही. सो दॅट कम्युनिकेशन विल बी इन इंग्लिश, सो दॅट you might have observed the children, okay, how they learn to speak Marathi, how they learn to speak mother tongue. They'll keep on listening. Yes or no? Yes, sir. So once you Yes, listen, sir. okay, you will try to speak. So that attempt can be made. So technical concepts will be translated. Is it over? Oh, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. But to ensure the 100% enjoyment of the jokes will be in Marathi. Is that fine? Yes, sir. Jokes Yes, इंग्लिश sir. मध्ये मला पण करणं अवघड आहे, तुम्हाला पण समजणं अवघड आहे. ओके, सो दॅट शुड बी इन मदर टंग. ओके, शॅल वी कंटिन्यू? Oh, sir. Okay, so we are clear with the concepts regarding the moment. Now see this diagram and answer. Here we are discussing what will be the moment of a force passing through a given point. So here you are given one force of 300 kilonewton. And the line of action of the force is passing through the given point A. So the question is, what is the moment of this force 300 kilonewton about point A
when the force or its line of action is passing through point A. 300 किलोन्यूटनचा एक फोर्स आहे, त्याची लाईन ऑफ ऍक्शन आहे आणि पॉइंट ए हा त्याच लाईन ऑफ ऍक्शन वरती आहे. तर या फोर्स मोमेंट अबाउट पॉइंट ए किती असेल? 0. 0 sir. 0. 0. Any other answer? No sir. It Perpendicular has to distance. be 0. Okay, I'll explain why. I'm really happy because there is very less confusion in you people regarding the concepts. तर मोमेंटची व्याख्या आपण कशी बघितली बघा. डेफिनेशन ऑफ द मोमेंट, हाऊ इट इज डिफाइंड ॲज the product of magnitude of the force and which distance? Perpendicular distance from the point. Perpendicular distance. बरोबर आहे. हे झालं डी. हे आपली युजुअल डेफिनेशन आहे. बरोबर आहे. Yes जर sir. एखादा फोर्स मी हा रेड कलर दाखवलेला फोर्स या पॉइंट पी मधूनच पास केला. पी पॉइंट कुठे आहे? इथं आहे. तर आता हा फोर्स F1 म्हणू आणि पी यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? 0 झालं. 0. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे F इंटू डी या केसमध्ये फोर्सला मॅग्निट्यूड आहे, पण हा फोर्स F1 हा पॉइंट पी मधूनच पास होतोय, त्यामुळे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? 0. त्यामुळे F इंटू 0 होईल. म्हणजेच मोमेंट किती झालं? 0. 0. ओके. सो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याच्यावरती जनरली एमसीक्यू विचारतात. ठीक आहे. सो द आन्सर इज मोमेंट इज 0. हे रिप्रेझेंटेशन दाखवा. आणि त्याच्या खाली लिहा व्हेन लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स passes through given point P. एखाद्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जर एखाद्या पॉइंट मधून पास होत असेल तर the moment of the force about point P will be 0. The reason पण लिहूया. As the perpendicular distance will be 0 between point and the force. Force म्हणजे line of action of the force that is implied.
Is it over? Yes, sir. Yes, sir. Okay, now we are going to solve some कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स जे 3 किंवा 4 मार्काचे एक्झाम्पल असतात त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू. बघा त्याच्यापूर्वी काय सिंपल आहे का, लेटेस्ट चेक. याचा स्नॅपशॉट घ्या, ऑलरेडी तुम्ही लिहिलेला आहे. सर याचं क्वेश्चन कुठे आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ना. नाही याचा जे आता तुम्ही एक्सप्लेन केलं त्याचं क्वेश्चन कुठे आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला स्क्रीनवरतीच दाखवणार आणि ते आपण मिळून सोडवायचे. पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला क्लिअर होईल. ते आपण पहिल्यांदा काय करतोय, छोटे छोटे प्रॉब्लेम जे आहेत ज्याच्यावरून कन्सेप्ट क्लिअर होतात ते आपण सोडवतोय आणि नंतर ते सर्व कन्सेप्ट एकत्र असणारे मोठे प्रॉब्लेम आता आपण सुरू करतोय. ओके. हा येस सर. Yes, sir. याचा स्नॅपशॉट घ्या, जे आता लिहिलं तेच याच्यामध्ये सांगितलं. व्हेन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ अ फोर्स पासेस थ्रू अ गिव्हन पॉइंट, then the distance between the point and line of action of the force is 0, hence the movement will be 0. याचा स्नॅपशॉट घ्या, हेच आपण मगाशी वेगळ्या भाषेत लिहिलंय. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Or Okay, now this is example for you. Here you are given one square frame. Diagram पाहून घ्या. And the 4 corners of the frame are A, B, C, and D. You are given 4 forces: 50 Newton, 60 Newton, 100 Newton, and 150 Newton. हे 4 फोर्सेस आहेत आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय? Moment of force of Movement of all these forces or movement of the force system असं म्हणूया. फोर्स सिस्टीम म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ फोर्सेस. तर ही जी फोर्स सिस्टीम आहे, 4 फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. डिस्टन्सेस दिलेत तुम्हाला रेक्टँग्युलर फ्रेमचे 2 मीटर बाय 3 मीटर आणि मुवमेंट अबाउट विच पॉइंट यू हॅव टू फाइंड आउट? point B. B. Okay. I give you 2-3 minutes. You try on your own, and then we'll check whether your direction of thinking is right or not. करता try. रफ पेज वरती ट्राय करा शेवटी. Draw the diagram of this rectangular frame. Length 2 meter, width or height 3 meter. We are trying to find out moment about point B. Tell me how many forces will have 0 moment about point B? 1 force. 1 force. 1 force. 1. Okay, observe it once again. 2 How many forces? How many Two forces forces. will have 0 moment about Two point B? forces. Two Forces. forces. 2 is the right answer. Okay. Yes, sir. So So here we have total- correct. Here you have learned one important lesson. बरोबर आहे. तर प्रायमा फेसी सुरुवातीला पाहताना आपल्याला कळतं की 60 न्यूटनचा फोर्स हा बी मधून जातो. बरोबर आहे ना? त्यामुळे Yes. त्याचं मोमेंट 0 आहे. दिस इज ऍब्सोल्युटली राईट. बट ऑन द अदर हँड D. जर 50 न्यूटनचा फोर्स जर तुम्ही असा एक्सटेंड केला तर त्याची लाईन ऑफ ऍक्शन सुद्धा कुठून जाते हो? बी ह्या पॉइंट मधूनच पास होते. इज दॅट क्लिअर? Yes, Yes, sir. लोक म्हणतील एवढं सगळं झालं पण बी पॉइंट कुठे आहे? तर बी पॉइंट इथे आहे. येस ऑर नो? सो बोथ दीज फोर्सेस, which one? 60 Newton as well as 50 Newton, they are passing through point B. त्यामुळे
दोन्ही फोर्सेसचं मुवमेंट 50 न्यूटनच्या फोर्सचं मुवमेंट 0 असेल अबाउट पॉइंट बी. इज दॅट क्लिअर? Yes, Yes, sir. Okay, Yes, sir. now you can perform your calculations. So this is the example of this is illustration. When you think on your own, your thought process goes on improving. हे जर मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं असतं की 50 न्यूटन आणि 60 न्यूटन दोघांचं मोमेंट 0 आहे आणि तसंच लिहून घ्या वहीत, तर इट क्रिएट्स लेस लर्निंग. So do remember, learning is major outcome of thought process. Listening, observing हा त्याचा एक भाग आहे, नो डाऊट. पण जास्तीत जास्त लर्निंग हे कशामधनं होतं? थॉट प्रोसेस मधून होतं. डू यू अग्री? सो कीप ऑन थिंकिंग. वेदर युअर थिंकिंग मे बी राईट or wrong, but keep on thinking. त्यामुळे तुम्ही बरेच दिवस नोट्स मागत होता, बरोबर का? मी नोट्स थोड्याशा उशिरा दिल्या. डू यू रिमेंबर? Yes, sir. कारण मी असं Sir, एक्सप्लेन answer? करतो. आन्सर बघा लगेच मी सांगतो. 100 न्यूटनचं अँटी क्लॉकवाइज होईल 100 into 3 Sir. -300 आणि -600 आन्सर येत याचं, बरोबर आहे का? सर समेशन करायचं ना ऑल फोर्सेसचं जे आहेत त्याचं. मोमेंटचं करायचं बाळा, फोर्सेसचं नाही. हा सर मोमेंटच. Yes, sir. 600. -600 विल बी द आन्सर. Yes. Yes, sir. बघा अजून 1 मिनिट देतो विचार करण्यासाठी, देन आय विल एक्सप्लेन इट. Shall I explain now? ओके सर. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आय विल एक्सप्लेन इन मराठी, देन आय विल ट्रान्सलेट टू इंग्लिश. ठीक आहे, प्रत्येक वेळी मेथड आपण जी योग्य आहे ती वापरूया. ठीक आहे. द फोर्स ऑफ 60 न्यूटन पासेस थ्रू, मराठीत ठरलंय ना, 60 न्यूटनचा फोर्स बघा, तो पॉइंट बी मधून पास होतोय. येस ऑर नो? Yes, sir. त्यामुळे त्याचं मोमेंट 0 असेल. इन द सेम वे 50 न्यूटन फोर्स इज ऑल्सो पासिंग थ्रू पॉइंट बी. दिस इज द फर्स्ट थिंग वी हॅव अंडरस्टूड. ओके, सो यू कॅन राईट समेशन. समेशनचं तुम्ही नोटेशन वापरा, मला नोटेशन वापरता येत नाही त्यामुळे मी शब्द लिहिला. समेशन एम इक्वल टू, बघा पहिल्या ब्रॅकेट मध्ये 60चं मोमेंट घेतो मी. 60 इंटू डिस्टन्स किती येणार हो? 60 न्यूटनचा फोर्सचा डिस्टन्स बी पासून Zero. किती? 0. 0. पॉइंट इज क्लिअर. Yes, sir. Yes, sir. नाउ वी आर कन्सिडरिंग द सेकंड फोर्स. स्क्रीन कडे लक्ष द्या. सेकंड फोर्स मॅग्निट्यूड किती आहे? 50. 50 न्यूटनचा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन मी तुम्हाला एक्सटेंड करून दाखवले, ती सुद्धा बी मधून पास होते. त्यामुळे डिस्टन्स किती झालं? परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. 2 का 0? 0. 0. 0. मग अशी आपण हेच चर्चा केली बाळांनो. लाईन ऑफ ऍक्शन पुन्हा एकदा सांगतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. 50 न्यूटनचा फोर्स हा बी मधूनच पास होत आहे, समजतंय ना? त्यामुळं या फोर्स जो मी सध्या दाखवतोय ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आपल्याला बी पासून. म्हणजे बी मधून जर या फोर्स वरती परपेंडिक्युलर टाकला तर त्याचं डिस्टन्स किती झालं? 0. 0. डाऊट असेल तर आत्ताच विचारा बाळांनो. No, sir. हे सर्वांना समजलं का? ही जी Yes, लाईन yes, ऑफ ऍक्शन yes. आहे ती बी मधूनच पास होते. त्यामुळं जर मी बी ह्या पॉइंट पासून ह्या लाईन ऑफ ऍक्शन वरती परपेंडिक्युलर टाकला तर ते डिस्टन्स असेल 0. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे 50 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स याचं सुद्धा किती झालं? 0. इज इट क्लिअर? Yes, sir. नेक्स्ट, आता तिसरा फोर्स घ्या. तिसरा फोर्स कुठला घ्यायचा? 150 घ्यायचा का? Okay, sir. हा, मग आता काय केलं? हा जो बी आहे, ठीक आहे, 150 न्यूटनच्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आपण एक्सटेंड केली असं समजलं.
इथपर्यंत काय डाऊट? नो सर. नाही. ठीक आहे. मग आता डिस्टन्स तुम्हाला पाहायचंय, तर डिस्टन्स कुठलं घेणार तुम्ही? 2 2 मीटर. घेणार का 3 घेणार? 2 मीटर. 2 घेणार का 3 घेणार? 2 sir. We are calculating moment about B. I repeat my question. Whether the distance should be 2 meter or 3 meter? 2. 3 मीटर. 3 2 meters, sir. meters, sir. 3 meter. 2 meter. 2 Sir, 2 meter. 3 meter. 2 meters. The answer is you should take this distance. कारण मोमेंटची डेफिनेशन काय पुन्हा एकदा सांगतो, मी रिपीट करतो. हा जर फोर्स असेल आणि हा जर पॉइंट पी असेल, तर डिस्टन्स कुठलं घ्यायचं आपल्याला? Only परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन ऑफ ऍक्शन. समजतंय ना? आता Yes, या sir. लॉजिक नुसार बघा, येस सर. बघा मी खूप वेळ देतो बाळांनो, आता कन्फ्युज व्हायचं नाही. जर आता कन्फ्युज झालं तर मग ऑनलाईन छड्या मारणार आहे मी. चालेल? चालेल. ओके. त्यामुळं बी हा पॉइंट घ्या. समजतंय का? आणि फोर्स कुठला कन्सिडर करता तुम्ही सांगा? 150. 150. ही त्याची लाईन ऑफ ऍक्शन झाली. ओके. म्हणजे तुम्हाला आता डिस्टन्स कुठलं पाहिजे? 2 meters. 2 meter. तर बी पासूनच लाईन ऑफ ऍक्शन पर्यंत म्हणजे हे डिस्टन्स, हे समजतं ना? दिसतो का हा एरो? Yes. Yes sir. ओके. अँड हाऊ मच इज दिस डिस्टन्स? 2 meters. 2 मीटर. 2 मीटर. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes sir. डिस्टन्स Yes, फिक्स sir. झालं 2 मीटर. फोर्स मॅग्नेट्यूड किती आहे? 150 Newton. 150 150. magnitude of the force. Distance fixed झालं 2 meter. Now the question is, moment is clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. Anti-clockwise. तर Anti-clockwise. हे मोमेंट असेल Anti-clockwise. अँटी-क्लॉकवाईज. कारण हा फोर्स जर तुम्ही बी भोवती असं रोटेट केला, बी इथे ना, तर हे रोटेशन कसं होईल? Anti-clockwise. Anti-clockwise. Is it clear? Yes, sir. Yes sir. Yes, sir. So I am writing the moment of this force about point B. पहिल्यांदा काय लिहिणार? 150. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ह्याचं उत्तर आलं निगेटिव्ह, कारण मोमेंट कसं आहे? Anti-clockwise. Anti-clockwise. क्लॉकवाईज. मायनस इंटू ब्रॅकेट. पहिल्यांदा लिहिणार साइन कन्व्हेन्शन मायनस, नंतर काय लिहिणार? मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स किती आहे? 150. 150. आणि नंतर लिहिणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. हाऊ मच? 2 meter. एव्हरीथिंग इज क्लिअर नाउ? Yes sir. Yes sir. Okay. Similarly, tell me the moment of the last force 100 Newton. सुरुवातीला काय लिहिणार? साइन लिहिणार मोमेंटचं. Negative. Negative. Anti-clockwise. Anti-clockwise. ठीक आहे. मायनस पुढं ब्रॅकेट मध्ये मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स हाऊ मच? 100 Newton. 100 into perpendicular distance 3 meter. 3 meter. 3. Is it understood? Yes sir. Yes, sir. Yes, ह्या sir. चारही ब्रॅकेटचे अल्जेब्राइक सम सांगा किती येते? पहिले दोन ब्रॅकेट 0 झाले. थर्ड ब्रॅकेट -300, फोर्थ ब्रॅकेट -300. 300. So Minus 600. -600. न्यूटन मीटर. सर्व Newton फोर्सेस meter. न्यूटन मध्ये आहेत, सर्व डिस्टन्सेस मीटर. व्हॉट इज द आन्सर? -600 न्यूटन मीटर. Is it clearly understood? Yes Yes, sir. sir. Yes sir. Okay. So now one more exercise. कदाचित याच्यामधलंच पॉइंट. हा सेम एक्झाम्पल. फाइंड द मोमेंट ऑफ फोर्सेस अबाउट पॉइंट डी नाउ. I'll give you 2 minutes for this. Solve झालं sir. Okay, are you doing the calculations? First question. Yes. झालं सर.
First question, focus on the point about which we are taking the moment. Which point we have to focus? D. We have to focus on D. point D. Then, most important question. Okay, this is called as method of elimination. बरोबर का? पहिल्यांदा काय करायचं? आपल्या रस्त्यामध्ये जे काटे आहेत ते दूर करा. कुणाकुणाचा झिरो होईल मोमेंट? Point D and point C. नाही ना, फोर्सेस विषयी बोलतोय ना बाळा आपण. 150 पॉइंट न्यूटन डी मधून 150 पास होणारे आहे, कोणते न्यूटन. फोर्सेस आहेत? फर्स्ट फोर्स इज 150 150, न्यूटन. करेक्ट? And And second 100 is न्यूटन. 100. 100. हे दोन्ही फोर्सेस डी मधून पास होतात, त्यामुळे त्यांचं मोमेंट किती होईल? झिरो. 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 त्यामुळे यांच्या मोमेंट किती येईल हे विचार करायची गरज नाही, ते झिरो असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोमेंट ऑफ 50 न्यूटन फोर्स अबाउट डी, इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Negative. तर बघा, फोकस कुठं पाहिजे आपला? पॉइंट डी वरती. आणि 50 न्यूटनचा फोर्स जर तुम्ही अराउंड डी रोटेट केला तर ते रोटेशन कसं असेल? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे 50 न्यूटनच्या फोर्सचं मोमेंट निगेटिव्ह. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? No, sir. नो सर. इन द सेम वे आता काय करायचंय? 60 न्यूटनचा फोर्स जो आहे, बरोबर आहे का? आता काय झालं, पॉइंट डी लांब दिसतोय, 60 न्यूटनचा फोर्स लांब दिसतोय. त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा काय करायचं, 60 न्यूटनचा फोर्स जो आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन अशी एक्सटेंड करा. ते अशी शेवटपर्यंत असणारे लाईन ऑफ ऍक्शन. येस और नो? Yes, sir. येस तो सर. फोर्स पहिल्यांदा वरती आपण शिफ्ट केला असं गृहीत धरा. आणि आता मला विचार करून सांगा की हा फोर्स अराउंड डी रोटेट होताना कसा रोटेट होईल? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? Anti-clockwise. तर हा फोर्स जर तुम्ही डी भोवती रोटेट केला तर अँटी क्लॉकवाईज होईल. त्यामुळे याचं मोमेंट सुद्धा कसं येणार आहे? Negative. निगेटिव्ह. त्यामुळे दोन्ही मोमेंट, दोन फोर्सची मोमेंट झिरो येतील. कशा कशाचं? 150 न्यूटनचं मोमेंट झिरो, कारण तो डी मधून पास झालाय. 100 हा फोर्स पुन्हा एकदा डी मधून पास झाला, याचं पण मोमेंट झिरो. आणि राहिलेल्या दोन्ही फोर्सेसचे मोमेंट 50 आणि 60 यांचे मोमेंट निगेटिव्ह येतील. इज दॅट क्लिअर? Yes. Okay. So with this assumption, tell me Minus. 200. summation of m equal to. Minus of सुरुवात करायची 270. 150 पासून सुरुवात करूया. पहिल्यांदा झिरो देऊन टाकू की, चालेल का? Yes, sir. 150 into 0 plus 100. 100 इंटू झिरो. into 0. Both these forces are passing through point D. Shall we continue? Yes. Next. परत घेऊया 50 न्यूटनचा फोर्स. पहिल्यांदा काय देणार? साइन देणार. प्लस का मायनस? मायनस. Minus. Why minus? Because 50 Newton force will rotate in anti-clockwise direction. Anti-clockwise. 50 magnitude of the force. How much? 50 into perpendicular distance. 3 meter. 3 meter. Correct. Next, this is the moment of third force. Which force is left now? 60. 60 Newton. Sign for the moment. Plus or minus? Minus. Minus. Into bracket. Magnitude of the force? 60. Newton. Multiplied by distance. 2. 2. Newton. Okay. 270. Minus 150 minus 120. किती झालं? Minus 270. Unit is Newton. meter. Any doubt regarding this now? No, sir. No, sir. नो सर. No, sir. ठीक आहे. बघा, हे जे कॅल्क्युलेशन केल्याचं एक स्नॅपशॉट ठेवा तुमच्या जवळ. जरी काय कन्फ्युजन असेल तर हा तुम्हाला रेफर करता येईल. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. ओके. Now what is given to you? A force of 1.2 kilonewton acts on a bracket. Bracket म्हणजे काय? सपोर्ट सोप्या भाषेत.
असं मेटलच्या पट्ट्या किंवा शीट्स घेऊन जो सपोर्ट तयार केला जातो एखादा, त्याला ब्रॅकेट म्हणतात. ठीक आहे, शब्द महत्वाचा आहे. फाइंड द मोमेंट ऑफ द फोर्स विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए. तर हा जो थिकनेस आहे कुठल्याही अनालिसिस मध्ये, थिकनेस आपण निग्लिजिबल ऍझ्युम करतो. ठीक आहे, तर पॉइंट ए इथं गृहीत धरा. हा थिकनेस 0 आहे असं समजा. हा पण थिकनेस 0 आहे असं समजा. डिस्टन्सेस बघा, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 140. ठीक आहे, आणि वर्टिकल डिस्टन्स किती आहे 120. Now tell me how this problem is different from the previous one. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. मी तुम्हाला उत्तर विचारत नाही. Okay. My first question, how this problem is different from the previous one? The force kilonewton. नाही, युनिट्स वगैरे हे नाही. कन्सेप्च्युअली सांगा. Mixer angle. तर हा बरोबर आहे, सांगा. Okay, I will show you the previous problem. हा प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. हा समजलाय सर्वांना? Yes, sir. समजलाय. ओके. सर आणि हा डिरेक्शन्स नाही. फोर्स किती झाला हे सांग. बरोबर. Sir. थोडं स्पेसिफिक सांगता अजून? कोणत्या पॉइंटला फोर्स ऍक्ट होते, डिरेक्शन दिलेली नाही. ओके. अजून कोण सांगेल? हाऊ दिस प्रॉब्लेम इज डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस वन? Do remember, I am giving some time to develop your thought process. Force. Angle. Force of line makes angle. Action. बघा, आता हे जे पर्पल कलरची लाईन दिसते सर्वांना, Yes. Yes, sir. ही लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स आहे. पॉइंट ए इथं आहे. सो व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग? Line of action. तुम्ही एक्सपेक्ट काय करताय? Perpendicular distance. Perpendicular. तर आपण विचार काय करतोय, फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित असावं. बरोबर का? फोर्स किती आहे 12 किलो न्यूटन. 12 kilonewton. 12,000 ना न्यूटन. फोर्सचं मॅग्नेट्यूड माहिती आहे, आणि आपण काय म्हणतो आता Perpendicular distance. Perpendicular. परपेंडिक्युलर डिस्टन्स माहिती नाही. नाही. बरोबर. परपेंडिक्युलर डिस्टन्स माहिती नसेल तर काय करायचं? मग याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री अमकं तमकं Yes, बऱ्याच sir. गोष्टी होऊन तुम्हाला हे डी सुद्धा मिळू शकेल किंवा नाही मिळू शकेल, जे का असेल. सो विल लिव्ह दॅट थॉट प्रोसेस. बरोबर आहे. सोपा उपाय काय करूया, हा जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण प्रिव्हियस टाइप मध्ये कन्वर्ट करू शकतो का? Yes, sir. करू शकतो. काय करायचंय, तर हा जो 12 किलो न्यूटनचा फोर्स आहे याचा आपण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मिळवू शकतो का? Yes, sir. Yes, sir. याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट मिळवू शकतो का? Yes, sir. Yes, sir. Resultant काढून. करेक्ट. वी हॅव टू रिझॉल्व दिस फोर्स. Yes, sir. काय करा, हा जो इन्क्लाइंड फोर्स आहे 12 किलो न्यूटन म्हणा, इक्वल टू 12,000 ना Yes, sir. न्यूटन. हा जो 12,000 न्यूटन आहे, 12 किलो न्यूटन आहे, हा इन्क्लाइंड फोर्स आहे. त्याला रिझॉल्व करा. कसा रिझॉल्व होईल? व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू आर गोइंग टू चेक? Horizontal Angle component. with horizontal. Whether acute angle with the horizontal is available. Answer is yes. Yes, sir. So you can find
fx equal to 12,000 into cos of 30. 30. degree. सांगा बरं किती आला हा? सापडत ना तर काय काढावं? 12,000 into cos of 30. कुठे गेलं ते? कॅल्क्युलेटर ओपन करा. 10,392. कॅल्क्युलेटरच गावाला. 10,000 392.3. 392 92. पॉइंट पुढे काय आहे का? 0.3. Point 30. 30. 33. ओके. 1200 न्यूटन. into cos 30. हा, सापडलं. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? एफएक्स मिळू शकतो? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता काय करा, हा जो एफएक्स आहे, ठीक आहे, याचीच लाईन ऑफ ऍक्शन अशी असेल. येस और नो? Yes, sir. Yes, sir. आता या लाईन ऑफ ऍक्शनचं डिस्टन्स 140 ए पासून 140 हे किती आहे? perpendicular. 120 120 डिस्टन्स बाळांनो, परत तेच कन्फ्युजन व्हायला No, लागलंय. sir. No, 20. sir. किती? 120 millimeter. 20 millimeter. 120. म्हणजे एफएक्सचं मोमेंट काढू शकताय? Yes, sir. Yes, sir. एफएक्सचं मोमेंट अबाउट पॉइंट ए हे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? Negative. Negative, sir. Negative, sir. एफएक्सचं मोमेंट विचारतो बाळांनो. Positive, sir. हा एफएक्स आहे. लाईन ऑफ ऍक्शन उजवीकडे आहे ना, हा, positive. आणि याला जर तुम्ही असं ए भोवती रोटेट केला, म्हणजे कालचं जे प्रॉमिस होतं कन्फ्युज होणार नाही, हे ब्रेक व्हायला लागलंय. येस ऑर नो? Yes, sir. So we are not going to get confused. Okay? बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी. Shall we continue? Yes. Yes, sir. Step number 1. काय केलं? As the given force is inclined, we will find its components. Components मिळवू शकतो का? Yes, sir. मिळवू sir. शकतो. Yes, sir. नेक्स्ट, किलो न्यूटनचा फोर्स न्यूटन मध्ये कन्वर्ट केला. कंटिन्यू. Yes, sir. फाइंड द एक्स कंपोनेंट 12,000 इंटू कॉस ऑफ 30, कारण 30 हा अँगल हॉरिझॉन्टलशी आहे. नंतर काय केलं? तीच लाईन ऑफ ऍक्शन आपण पाठीमागे स्ट्रेच केली एफएक्स ची. आर यू गेटिंग? हो, sir. Yes, sir. त्या लाईन ऑफ ऍक्शनचं डिस्टन्स घेतलं. कुठून? कोणत्या पॉइंट पासून? Point. A पासून. point. किती आहे? 120. 120. 120. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय कन्सिडर केली? तर मोमेंट क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? ह्याचं उत्तर काय? तर एफएक्स हा जो फोर्स तुम्ही Clockwise. रोटेट केला ए भोवती, तर तो कसा रोटेट होईल? Clockwise. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर ह्या सगळ्या चर्चेचं कन्क्लुजन, ठीक आहे, लिहा आता. रिझॉल्व फोर्स ऑफ, डायग्राम काढून घेतली आहे? No, Yes, sir. sir. No, sir. डायग्राम काढून घ्या. ऑनलाईनचा हा खूप फायदा, लगेच अंडू करून का नाही परत रिडू करता येतं. Sir. राईट डाऊन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. तसंच एफओआय साठी पण करावं लागेल ही प्रोसेस रिपीट. एफएक्स समजलं तुम्हाला? वी आर स्टील डिस्कसिंग द प्रॉब्लेम. आतापर्यंत निम्मा पार्ट एक्सप्लेन केला, तो समजलाय? Yes, sir. Yes, Yes, sir. Yes, sir. Okay, so write down the problem statement, draw the given diagram.
सर रिझल्ट फोर्स काढताना कॅल्क्युलेटर मध्ये मी आन्सर काढला तर 1039 एवढंच येते. नाही नाही, तुम्ही सिक्वेन्स सांगा बरं कसा घेताय कॅल्क्युलेशनचा. 12,000 इंटू कॉस 30 असं घेतलेला. नो सर. 12,000 इंटू कॉस 30 घ्या किंवा कॉस ऑफ 30 घ्या, इक्वल टू दाबा, मग 12,000 ने मल्टिप्लाय करा. हा सर असं. ही सगळ्यात सोपी मेथड. पहिल्यांदा काय करा, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काढा. कॉस हा नंतर 30 इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला कॉसची व्हॅल्यू येईल 0.86 काहीतरी येईल, बरोबर ना. हा आणि मग त्याला 12,000 ने मल्टिप्लाय करा. चालतंय. आधी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काढायची, हा फोकस ठेवा, आणि मग त्याला न्यूमरिकल व्हॅल्यू ने मल्टिप्लाय करा. इज दॅट फाईन? येस. ठीक आहे. येस सर. I hope we are on the right track of discussion. येस. मुलांपैकी काय कोणाचं उत्तर कमीत कमी येस तर म्हणत जा वगैरे बाळांनो, का फक्त अटेंडन्सच्या वेळी? बॉयज, आर यू कम्फर्टेबल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, now we are trying to solve this example. I hope you have noted down the problem. First thing, you have to find out the x component. Let me change the color. You have to find out the horizontal component fx. Okay, now write down. Note, we should resolve given force of 12,000 Newton into its components fx and fy. Perpendicular distances of fx and fy are available from point E. जे सांगितलं त्याचा अर्थ, तुम्ही fx घ्या किंवा fy घ्या, ह्या दोघांचेही तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्सेस माहिती आहेत. इज इट ट्रू? येस सर. येस सर. म्हणून आपण रिझॉल्व्ह केलं. व्हॉट इज द रिझन फॉर रिझोल्युशन? लेट मी एक्सप्लेन अगेन. हे जे डिस्टन्स दाखवलं 140, हे कोणत्या कंपोनेंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे? 140 हे FY component. fy साठीच हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. इज इट क्लिअर? येस सर. ओके. Yes, sir. आणि जर आपण fx ला जर आपण असा स्ट्रेच केला, fx ला पाठीमागे स्ट्रेच केला, तर त्याचं सुद्धा आपल्याला
परपेंडिक्युलर डिस्टन्स माहिती आहे. किती बरं ते 120. 120. ठीक आहे, तर हे दोन्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला एफ आणि एफ चे माहिती आहेत. त्याच्यामुळे आपण काय केलंय, इन्क्लाइंड फोर्स हा रिझॉल्व्ह केलेला आहे, असं ह्या नोटचा अर्थ आहे. इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. डायरेक्टली गो फॉर कॅल्क्युलेशन्स. तिथून पुढे लिहा आता. फाइंड आउट moments of fx and fy about point A and find their algebraic sum. Algebraic sum म्हणजे काय, प्लस मायनस साइन कन्सिडर करून, and find their algebraic sum. Summation m. आता थोडस नोटेशन आपण अजून मॉडिफाय करूया. त्याच्या बॉटमला लिहा ए, म्हणजे काय, समेशन ऑफ मोमेंट्स अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू, सांगा एफ च मोमेंट अबाउट पॉइंट ए. एफ ला जर तुम्ही फिरवला असा तर कसा फिरणार आहे तो, क्लॉकवाईज. इज इट करेक्ट? Yes, sir. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. इनटू एफ एक्स इनटू डिस्टन्स किती आहे एफ च, 120. 120. ठीक आहे. नेक्स्ट एफ वाय जी तुम्हाला लाईन ऑफ ऍक्शन माहितीये अपवर्ड, त्याला जर तुम्ही ए भोवती फिरवला तर तो कसा फिरणार आहे, Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. Clockwise. मायनस एफ वाय इनटू त्याचं डिस्टन्स किती आहे, 140. 140. पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे आपण खूप डिटेल सगळं मेन्शन करतोय. इथून पुढे तुम्ही डायरेक्टली लिहिले तरी चालू शकते. Now put the values of fx and fy. fx म्हणजे काय, 12,000 बरोबर ना, इंटू इक्वल टू 12,000 इंटू कॉस ऑफ 30. 30. हा कोण झाला, fx बरोबर आहे का, Yes. मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स किती आहे, 120 120. मायनस fy काय येईल सांगा, वर्टिकल कंपोनंट साइन असेल बरोबर ना. Yes, sir. Yes, sir. 12,000 इंटू साइन 30 हा झाला fy. त्याला मल्टिप्लाय कशाने करतोय, डिस्टन्सने, विच इज 140. डिस्टन्सेस मध्ये काय कन्फ्युजन, No, sir. No, sir. No, sir. आता व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, दोन्ही ब्रॅकेट सेपरेटली सॉल्व्ह करा आणि मग त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करा. वन स्ट्रोक मध्ये करायचा प्रयत्न करू नका. 12,000 cos 30 इंटू 120. पहिल्यांदा काय घेणार तुम्ही, cos 30 ची व्हॅल्यू घेणार, त्याला 12,000 नी मल्टिप्लाय करणार बरोबर आहे का, आणि त्याला परत 120 न मल्टिप्लाय करणार. हा पहिला ब्रॅकेट सोडवा, त्याची व्हॅल्यू सांगा मला. पहिल्यांदा घ्या cos 30 आलं का 0.8660 इंटू 12,000 इंटू 120. त्याची व्हॅल्यू सांगा.
12,47,040. ठीक आहे, पुढं 12,00,000 47,040. 040 मायनस दुसरा ब्रॅकेट सोडवा. 8,14,000. 8,40,000. 000 किती झालं? 4,07,000 ना. 040 बरोबर आहे. न्यूटन MM, कारण डिस्टन्सेस कशामध्ये आहेत आपली? MM. Have you understood? Yes, sir. Yes, sir. So this is how we should make the calculations. गरज पडली तर याचा एक स्नॅपशॉट ठेवा जवळ. How we have made the calculations. एक्सप्लेनेशन आहे. Find the moment of the force system about point P. एक मिनिट हा. So note down this problem. So total, how many forces are given? 4 forces. आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. So first force is 55 kilonewton, 100 kilonewton, 70 kilonewton and 60 kilonewton. Diagram काढून घेतली आहे? Yes, sir. ओके. Now tell me the approach. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मला उत्तर सांगायची कधीही गडबड करू नका तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम साठी सब्जेक्ट संपेपर्यंत. ओके, बट यू शुड बी इन अ हरी टू टेल द मेथड. बरोबर आहे. तर मेथड मध्ये काय काय येतं? तर सुरुवातीला तुम्ही काय करणार? किती फोर्सेस आहेत? व्हॉट इज द आन्सर? 4. Four There are forces. 4 forces, 55, 100, 70 and
60. सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे आहे का? काही एक लिहू नका आता. ठीक आहे. त्यातनं काय काय करणार सुरुवातीला? हाऊ मेनी फोर्सेस विल हॅव झिरो मुवमेंट? 2 forces. Two ह्यापैकी forces. पहिला जो फोर्स आहे कुठला? 55 किलो न्यूटन. हा ए मधून पास होतोय. ए इथं आहे, समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर 100 किलो न्यूटन फोर्स हा पण कुठून पास होतोय? ए मधून पास होतोय. त्यामुळे ह्या दोघांचंही मोमेंट अबाउट पॉइंट ए किती असेल? 0. म्हणजे 4 पैकी 2 फोर्सेसचं मोमेंट 0 आला. नेक्स्ट, कन्सिडर अबाउट द थर्ड फोर्स. 70 किलो न्यूटनचा फोर्स जो आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन पुढे स्ट्रेच करा. ही लाईन ऑफ ऍक्शन पुढे स्ट्रेच केल्यावर आपल्या असं लक्षात आलं की 70 किलो न्यूटनचा फोर्स जर तुम्ही अबाउट पॉइंट ए रोटेट केला तर ते मोमेंट कसं येईल? Anti-clockwise. म्हणजे 70 किलो न्यूटनच्या फोर्सचं मोमेंट येणार आहे निगेटिव्ह. आणि नंतर अजून एक गोष्ट आपल्याला लागते, ती कुठली लागते? डिस्टन्स. तर 70 किलो न्यूटनच्या फोर्स साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स किती घ्यावं लागेल? 2.5 meter. 2.5. 2 फोर्सेसचं मोमेंट 0 झालं. तिसऱ्या फोर्सचं मोमेंट काय आलं? -70 into 2.5. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. आता राहिला फक्त चौथा फोर्स. त्याचं मोमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा Component काढायचे. तर 60 किलो न्यूटनचा फोर्स हा तुम्हाला रिझॉल्व्ह करावा लागेल. तर हा झाला Fx, बरोबर आहे का? आता Fx निगेटिव्ह आला पॉझिटिव्ह आला हा विचार करायचा नाही. विचार कशाचा करायचा? फक्त मोमेंटचा. इज इट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. सो फाइंड Fx. Fx बाय फॉर्म्युला काय येईल? 60 into Cos of 30. cos of 30. जे काही आहे ते येऊ द्या. उत्तर मिळेल आपल्याला कॅल्क्युलेटर वरती. नंतर काय करणार? तर याची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ही पुढं स्ट्रेच करा. केली का? नंतर याच्या मोमेंटचं दिशा ठरवणार. हा जर तुम्ही ए भोवती रोटेट केला तर हा कसा रोटेट होईल? Clockwise. पॉझिटिव्ह. म्हणजे मोमेंटची दिशा समजली, फोर्सचं मॅग्नेट्यूड समजलं. 60 cos 30 जे काही येईल ते येईल. तो रोटेट होणार आहे ए भोवती कसा? क्लॉकवाईज. आर यू गेटिंग? Yes, sir. ठीक Yes, आहे. sir. नेक्स्ट थिंग वी वॉन्ट इज डिस्टन्स. डिस्टन्स कसं पाहिजे आपल्याला? परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून? ए पासून ते लाईन ऑफ ऍक्शन. Line of action. हे डिस्टन्स समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. डिस्टन्स घेणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. मग डिस्टन्स किती येईल याचं Fx फ्रॉम पॉइंट ए? 2 meter. Meter. 2 मीटर. करेक्ट. याच्याशी काय डाऊट आहे का? No, sir. No, sir. No, sir. नेक्स्ट थिंग वी हॅव टू डू व्हर्टिकल कॉम्पोनंट Fy. Fy किती येईल? 60 into sin of 30. तर मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर आहे का? त्यानंतर काय करणार? ही जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ही पुढे स्ट्रेच करणार. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. नंतर तुम्ही हा फोर्स जर रोटेट केला, सॉरी, तर याचं रोटेशन अबाउट पॉइंट ए कसं असेल? Anti-clockwise. Negative. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह. फोर्सचं मॅग्नेट्यूड समजलं, मोमेंटची डायरेक्शन समजली. आता काय पाहिजे? Perpendicular distance. परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर ते ए पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. आर यू गेटिंग? 5.5 meter. 5.5 meter. हे किती झालं? 2.5 meter. ठीक आहे. सो आय बिलीव्ह इन दिस मेथड ऑफ टीचिंग.
प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्क्रीनवरती लिहून देण्यापेक्षा डिस्कशन जर केलं तर ते जास्त आउटपुट असतं, कारण अंडरस्टँडिंग जे असतं हे परमनंट असतं, बरोबर आहे ना, आणि नोटिंग जे असतं ते टेम्पररी असतं. डू यू ऍग्री? Sir. Yes. Always remember, focus on the understanding. So this problem will solve in the next lecture. किंवा हा प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, सोडवा, कारण मला थोडस एक हे तुम्ही कंटिन्यू करू शकता सॉल्विंग. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, नोट डाउन द प्रॉब्लेम and tell me the final answer. Meanwhile, I'll take the attendance. So if there is this kind of discussion, जे नोट्स किंवा रायटिंग मटेरियल आहे हे तुम्ही तयार करू शकता. डू यू अग्री? मी देणारच आहे, डोंट वरी. म्हणजे एवढं समजलं पाहिजे की उद्या तुम्हीच म्हणलं पाहिजे, काय सर नोट्स पाहिजेत, काय देऊ काय? येस ऑर नो? Yes, sir. So this is self-dependency. I'll provide the notes. Don't worry, everything is available with us. पण काय होतं, ते मटेरियल जर आधी मिळालं तर काय होतं, आपण आपलं अंडरस्टँडिंग थॉट प्रोसेस वरती थोड्या मर्यादा येतात. डू यू अग्री? त्यामुळे नोट्स मी सर्व अवेलेबल आहेत, योग्य टाइमला तुम्हाला देईन. इज दॅट फाईन? Okay, sir. Yes, sir. Tell me honestly, when you saw the problem initially, you thought that it is difficult, yes or no? फार मोठं काहीतरी अवघड आहे असं वाटलं, पण ज्यावेळी विचार सुरू केला त्यावेळी लक्षात आलं ह्यात काहीच नाहीये. Is it correct? Yes, Sir. Sir. Okay, roll number 1. 2, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5, 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Yes, sir. 9, present, sir. 10, 11, Present, sir. 12, Yes, sir. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, 16, Present, sir. 17, Yes, sir. 18, 18 number, 19, Yes, sir. 20, Yes, sir. 21, 22, Present, sir. 23, Present, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, 29, Yes, sir. 30, Present, sir. 31, Present, sir. 32, 33, 34, 35, Present. 36, 37, 37 number, 38, 39, Present, sir. 40,
प्रेझेंट सर. रिनेम करून घेता का विजय? C40 म्हणून रिनेम करा तुम्हाला. येस सर. लगेच करा. 41, प्रेझेंट सर. 42, 42 absent, 43, प्रेझेंट सर. 44, प्रेझेंट सर. 45, 45, 46, Yes, sir. 47, 48, 48, 49, प्रेझेंट सर. 50, Present, sir. 51, Yes, sir. 52, सर 45 प्रेझेंट. 40. 5 प्रेझेंट. ओके, रिनेम करताय का तुम्ही? C45 तुमच्या नावासमोर लिहा. 45 प्रेझेंट. ठीक आहे. कुठपर्यंत आलं तर 51 झालं ना? 51 आहेत का? 51 Yes, sir. आहेत. ओके. हा, 52, Present, sir. 53, प्रेझेंट सर. 54, प्रेझेंट सर. 55, प्रेझेंट सर. 56, प्रेझेंट सर. 57. विशाल, येस सर म्हणा की. अनम्यूट, आवाज येत नाही, नेटवर्क इश्यू आहे. दिसतोय रोल नंबर. ठीक आहे. 58. प्रेझेंट सर. रिनेम करता का तुम्ही? कैलास सावळे. C58 Yes, sir. रिनेम करा स्वतःला. ओके, चला. 59 झालं. 60, येस सर. 61, येस सर. 61 कोण आहे? येस सर. ओके. हा, 62, 62 ऍबसेंट दिसत आहेत. 63, 63 आहेत का? सर 34. 34 आहेत. ओके. ऍबसेंट नंबर बघा. 1, 5, 10, 15, 18, 21, 28, 32, 33, 36, 37, 38, 43, 48, 62, 63. So you keep on solving this example. सर हा, FX फोर्स नेगेटिव्ह घ्यायचं ना, म्हणजे लेफ्ट साइडला आहे ना, त्याची मॅग्निट्यूड घेताना नेगेटिव्ह मध्ये येणार ना, मग ते नेगेटिव्हच घ्यायचं का पॉझिटिव्ह? नाही नाही, आपण मगाशी तेच लिहिलं ना बाळा. फोर्सचं मॅग्निट्यूड काय आहे याचा विचार करायचा नाही. इकडे बघा, इथून जो एफेक्ट तयार होतो, आपण कॅल्क्युलेट फोर्स करतोय का मोमेंट करतोय? मोमेंट. मोमेंट. त्यामुळे फोर्स आपण मगाशी तेच लिहिलं ना, अपवर्ड फोर्स असेल किंवा डाऊनवर्ड फोर्स असेल किंवा लेफ्ट हँडचा फोर्स असेल किंवा राईट हँडचा फोर्स असेल, तो फोर्स कसा हे मॅटर करत नाही. आपल्या दृष्टीने महत्वाचं काय? त्याच्यामुळे होणारं रोटेशन जे आहे हे कसं आहे. इज दॅट क्लिअर? इज इट अंडरस्टूड? हॅलो, आवाज येतोय का? येस सर. बघा, एफएक्स हा फोर्स जरी टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड असेल, ठीक आहे, फोर्सचं साइन विचारात घ्यायचं नाही, तर याच्यामुळे तयार होणारं मुवमेंट हे कसं आहे? क्लॉकवाईज. समजतंय ना? येस सर. Yes, sir. आणि Fy हा जो फोर्स आहे
हा अपवर्ड असू द्या डाऊनवर्ड असू द्या त्याचा विचार करायचा नाही. त्याच्यामुळे तयार होणारं रोटेशन हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज और नेगेटिव्ह. इज इट अंडरस्टूड? त्यामुळे बघा मोमेंट शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, मोमेंट इज इक्वल टू मॅग्निट्यूड of force into perpendicular distance. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर तुम्ही काय लिहिणार, प्लस और मायनस. इज इट क्लिअर नाउ? Yes, sir. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आणि मायनस हे तुम्ही कुठल्या ग्रुप क्रायटेरियानुसार लिहिणार, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय लिहिणार, फोर्सचं फक्त मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सर लेक्चर मध्ये 10 मिनिटांनी करतो. आणि लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स नुसार बरोबर आहे का, कुठलाही फोर्स आपण ट्रान्समिट करू शकतो किंवा सोप्या भाषेत पाहिजे तेवढा लांब ओढू शकतो. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तो फोर्स ट्रान्समिट करून किंवा ओढून मग परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारात घ्यायचा. सर XY वरती परपेंडिक्युलर डिस्टन्स 100 घेत का? नाही, तेच सांगतोय. आता Fx साठी आपण तो फोर्स ओढून घेतलाय, मग ए पासूनचं डिस्टन्स 2 मीटर. ऑरेंज कलरचा एरो दिसतोय. हे जे आहे की नाही, हे तुम्ही सुरुवातीला क्लिअर होईपर्यंत मी जसं हे डायग्राम मध्ये मॉडिफिकेशन करतोय, ऍडिशन करतोय, एरो ओढतोय, पुढं डिस्टन्स दाखवतोय, लक्षात येतंय का? डायग्राम थोडीशी घाण दिसू दे सुरुवातीला, काय फरक पडत नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. फिजिकली तुम्ही असं एक्झिक्यूट करा तुमच्या डायग्राम मध्ये. आणि 1-2 एक्झाम्पल मध्ये प्रॅक्टिस झाली की परत चुकणार नाही. 2.5 बरोबर आहे ना, प्लस 3 इज इक्वल टू 5.5. सगळं रिप्रेझेंटेशन करा त्या डायग्राम मध्ये फिजिकली. हे जे मी रिप्रेझेंटेशन दाखवलंय सगळं, ह्याचा स्नॅपशॉट घ्या. कारण हे जे डायग्राम मध्ये केलेले मी चेंजेस आहेत बरोबर आहे का, दॅट इज द रिअल थॉट प्रोसेस. आणि दुर्दैवानं काय होतं, आपण हेच डायग्राम मध्ये दाखवत नाही, हे फक्त ऐकतो आणि ऐकलेल्या गोष्टी कालांतराने विसरतात. येस ऑर नो? प्रत्येकाच्या बाबतीत होतं हे. Yes, sir. त्यामुळे जे अंडरस्टँडिंग तुमचं आहे ते नोटबुक मध्ये येऊ द्या. असे एरोज दाखवा, ते फोर्स खेचा पुढं, डिस्टन्स नेमकं कसं घेतलं हे दाखवा तिथं. नाहीतर मग काय होतं, रिव्हिजन करताना आपल्या वहीत काय राहतं, फक्त ब्रॅकेट आणि प्लस आणि मायनस, बरोबर आहे ना, पण ते कसं आलं हे मिस होतं. तर हे जर मिसिंग लिंक तुम्ही दाखवली 1-2 प्रॉब्लेम मध्ये, तर तुम्ही कधी पण रिव्हिजन करा, विसरणार नाही. आर यू गेटिंग? काय सांगतो लक्षात येते का? Yes, sir. Yes, Oh, sir. sir. Yes, हे जे अंडरस्टँडिंग आहे हे फिजिकली डायग्राम मध्ये दाखवा तुम्ही. डिस्टन्स 5.5च का घेतलं 5.5? कारण ते 55चं डिस्टन्स आहे FY च्या लाईन ऑफ ऍक्शन पासून. मग ते कसं काढलं, 2.5 प्लस 3 FX, त्याची लाईन ऑफ ऍक्शन मी पुढे खेचले डावीकडं आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून किती आलं, 2 मीटर. आर यू गेटिंग?
Yes, sir. Yes, sir. पाहिजे तर काय करा, वेगळ्या कलरचं पेन घ्या, पेन्सिल घ्या आणि हे जे ऍडिशनल रिप्रेझेंटेशन आहे ते वेगळ्या कलरने दाखवा. सर आले. आणि हे जर सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं, गेटिंग द राईट आन्सर विल बी अ फॉर्मॅलिटी. समजतंय का? यस सर. So And focus on the process and answers will be always correct. चला आता And shall we write the calculations? नाही थांबा, गडबड करू नका. Shall we write the calculations? जे तुम्ही सांगाल ते मी लिहिणार आहे. Is that fine? Summation M. You have to tell the formula. Calculation ही खूप छोटी गोष्ट आहे. चला, we'll consider moment about point. FX. Okay. So first tell me about the force of 55 kilonewton. It is passing through A point. point A A. point. So write magnitude of the force. बघा तिकडे मी सांगतोय पण कायम तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स 55 आणि त्याचं A पासूनचं डिस्टन्स किती आहे? 0, कारण तो A मधूनच पास झालाय. येस ऑर नो? Yes sir. 55 into 0. Second force we are considering is 100. 100 चा फोर्स पण A मधून पास होतो. हे काय दाखवायची गरज नाही ना? No sir. No, sir. प्लस 100 into 0. दोन फोर्सेसचं झालं. आता एफएक्स विषयी आपण विचार करूया. एफएक्स चं मुवमेंट अबाउट ए कसं आहे? मुवमेंट ऑफ एफएक्स अबाउट ए क्लॉकवाइज और पॉझिटिव्ह. त्यामुळे पहिल्यांदा देणार साइन. हे सांगतो हे व्यवस्थित आहे का? आता वहीत काय करू नका. एफएक्स चं मुवमेंट स्क्रीनवरती पहा. मोमेंट ऑफ एफएक्स अबाउट ए इज क्लॉकवाइज और पॉझिटिव्ह. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर दिला पॉझिटिव्ह, ब्रॅकेट ओपन, इनटू मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स एफएक्स. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला जमेल. इनटू 2. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ एफएक्स फ्रॉम ए. 2 meter. 2. एफएक्स मोमेंट झालेलं आहे. ठीक आहे. देन एफवाय Minus. मोमेंट ऑफ Minus. एफवाय अबाउट ए. वरचा एरो पहा रेड कलरचा. Negative. निगेटिव्ह. Negative. ब्रॅकेट ओपन इनटू मॅग्निट्यूड ऑफ एफवाय. हे तुम्हाला जमतंय. काय येईल? 60 into sin of 30 येईल. बरोबर आहे का? इनटू डिस्टन्स ऑफ एफवाय, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ एफवाय फ्रॉम ए. 5.5. 5.5. 5.5. हे तुमच्या डायग्राम मध्ये दाखवलं असं मी गृहीत धरतो. नसेल तर दाखवा. विच फोर्स इज रिमेनिंग नाव? 70 kilonewton. 70. 70 किलोन्यूटनचा फोर्स जर तुम्ही असं वरती ओढला तर त्याचं डिस्टन्स ए पासून किती आहे? 2.5. 2.5. ओके. आणि याचं रोटेशन अबाउट ए कसं असेल? Anti clockwise. Negative. निगेटिव्ह. इज इट क्लिअर? Yes sir. त्यामुळे कॅल्क्युलेशन काय येईल? मायनस मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. हाऊ मच? 70. तर लेक्चर झालं. 70,000. minus 70 into, you might be seeing how many calls I am receiving. Okay, tomorrow I may be adjusting one of my lectures. Minus 70 into 2.5. Kilonewton आहे का? 2.5. Kilonewton आहे. ऐका की हे जे कॅल्क्युलेशन येईल का नाही, त्याचे अल्जेब्राइक सम करा. ठीक आहे. आणि तुम्ही युनिट देऊ शकता किलो न्यूटन मीटर असं दिलं तरी चालेल. दॅट फाईन. Okay sir. ज्या युनिट मध्ये कॅल्क्युलेशन करतो ते मेन्शन करा. प्रेफरेबल किलो न्यूटन मीटर मध्ये केलेलं चांगलं. त्याचं न्यूटन मध्ये कायम करायची गरज नाही, कारण सर्वचे सर्व किलो न्यूटन मध्ये ना. त्यामुळे फायनल युनिट किलो न्यूटन मीटर लिहिलं तरी चालेल. व्हॉट इज द फायनल आन्सर? एफएक्सच्या ठिकाणी काय लिहिणार? 60 cos 30. Cos 30. X is equal to 60 cos 30. आणि एफवाय च्या ठिकाणी काय लिहिणार?
67 60 30. 30. हे रिप्लेस करा, सर्वचे सर्व कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करताना पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू काढा, मग त्याला न्यूमेरिकली मल्टिप्लाय करा. प्रत्येक ब्रॅकेटची व्हॅल्यू सेपरेटली फाइंड आउट करा. प्रत्येक ब्रॅकेटची व्हॅल्यू नोटबुक मध्ये लिहा नेक्स्ट स्टेपला, आणि मग सर्व नंबर शेवटी घ्या. वन स्ट्रोक मध्ये करायचा प्रयत्न करू नका. एखादा मिनिट जास्त जाऊ द्या, पण जे करायचं ते परफेक्ट करा. ओके. येस सर. Yes, sir. And do remember, we don't have any competition of calculations. Calculation लवकर होत आहेत किंवा एखादा मिनिट उशिरा होता त्याला महत्व नाही. कॅल्क्युलेशन बरोबर असले पाहिजेत. डू यू अग्री? Yes, sir. Yes, sir. आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की न्यूमरिकल म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन फास्ट कोण करते एवढीच कॉम्पिटिशन असते. डू यू अग्री ऑर नॉट? हो सर. Yes. इथून पुढे आपला मिनिमम फोकस असेल कॅल्क्युलेशन वरती आणि मॅक्सिमम फोकस असेल अंडरस्टँडिंग वरती. This is not about the competition of fast calculations. खूप फास्ट कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न केले मग काय होतं, कधी कधी क्वालिटी मिस होते. न्यूज चॅनलच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल, बरोबर ना? सबसे तेज ब्रेकिंग न्यूज ह्याच्यामध्ये काही पण सांगून टाकतात, बरोबर ना? तर तसं नकोय आपल्याला. वी वॉन्ट क्वालिटी. इट मे टेक रिझनेबल टाइम. खूप पण स्लो करायचं नाही मुद्दाम, बट इट शुड बी करेक्ट. व्हॉट इज द फायनल आन्सर?